झी 24 तास, एक पाऊल पुढे. स्वस्ताईचा सुवर्णकाळ या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्या सोबत आहे जयराज साळगावकर, विनायक कुलकर्णी. विचारा रोखोक या कार्यक्रमात 1800221010 या नंबरवर डायल करून आपण थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, आपलं मत नोंदवू शकता, आपले प्रश्न विचारू शकता. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसात विक्रमीरित्या गडगडलेले आहेत. जसे ते काही महिन्यांपूर्वी विक्रमीरित्या वाढलेले होते, त्यामुळे अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याकरता म्हणून रांगा लागलेल्या आहेत. लोक सोनाराच्या दुकानासमोर उभे आहेत. आपली आयुष्याची मिळवलेली पुंजी आज खर्च करतायत, ती योग्य रीतीने खर्च करावी याकरता आपण कार्यक्रम करतोय. मला याचे जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराज साळगावकर, गोल्डमन सॅक या कंपनीचा एक अहवाल आहे. त्या अहवालानुसार, त्या फाइंडिंग्सनुसार सोन्याचा भाव जो अमेरिकन डॉलर 1558 होता, तो सोन्याचा भाव घसरत घसरत 1390 पर्यंत खाली येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. असे अनेक आंतरराष्ट्रीय पाहणी अहवाल आपल्यासमोर आहेत, ज्याच्यात ही घसरण एक प्रकारे सांगितलेली होती, पूर्वलक्षी होती. काय सांगाल? खरं आहे, ते उघड होतं. ते सगळे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटही सांगत होते डायल्यूट करा सोनं म्हणून. परंतु आताचा जो इक्विलिब्रियम रेट आहे तो गोल्डमन सॅक्सनेच 15,500 हा दिलेला आहे. परत तो त्या 15,500 वर जाणार, कारण गोल्डमन सॅक्स ही जवळजवळ जग चालवते आर्थिक, अशी परिस्थिती आहे. एक प्रकारे पुन्हा एकदा मार्केट करेक्शन होईल असं आपल्याला वाटतं? होईल. कधी होईल ते सांगता येत नाही, ते व्हायलाच पाहिजे. पण ते वर जाताना हळूहळू वर जाईल. खाली पडताना पटकन पडतं, पण वर जाताना नेहमीच हळूहळू वर जातं. गोल्डमन सॅक्सच्या याच्यामध्ये त्यांनी जो परवा एक नवीनच त्यांचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हटलंय की पर ट्राय ऑन्स $1,390 एवढ्यापर्यंत तो खाली येऊ शकतो, असं त्यांनी प्रेडिक्शनही केलंय. तेच सांगितलं. म्हणजे जवळजवळ $1,400 पर्यंत जर खाली आला तर मग ही जी 25,000ची पातळी जी आहे ती कदाचित तुटण्याची शक्यता आहे. पण ती तुटली तरी पॅनिकी होता नाही. तरी पॅनिकी होतं का? मला आपल्याकडे निळकंठ पवार आपल्या सोबत आहेत. निळकंठ पवारजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखोक. हा सर. निळकंठ पवार, देऊळगाव, बोला. हा सर, की आज महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा पोटत आहेत आणि सोन्याचे दर कमी होऊनही पेटीवर तेवढी ग्राहकाची गर्दी दिसून येत नाही. एक प्रकारे, हा बोला सर. आज सोनं स्वस्त झालं तरी पण पेटीवर ग्राहकाची तेवढी गर्दी दिसून येत नाही सर. काही भागांमध्ये निळकंठ पवार आपलं म्हणणं खरं असेल, परंतु ज्या अनेक शहरांचा आम्ही वेध घेतला, त्यात पुणे आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, सोलापूर आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, यातल्या अनेक पेढ्यांवर आज झुंबड उडाली होती. अनेक घराघरांमध्ये आज ही चर्चा चालू आहे की या काळामध्ये आपण सोनं खरेदी करावं का. विशेषतः 18 एप्रिलला जो गुरुपुष्यामृताचा योग आहे, त्या दिवशी सर्वसाधारणपणे आपल्याकडे सोनं खरेदीचा प्रघात आहे. या घसरलेल्या किमतीचा फायदा घेत आपण सोनं खरेदी करावं का, अशा प्रकारचा विचार प्रत्येक घरात चालू आहे. अक्षय तृतीया काही दिवसांवर आलेली आहे, लग्नसराई समोर आहे. त्यामुळेच कदाचित पुन्हा एकदा सोन्याच्या गुंतवणुकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक वळत आहेत. ती गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे आणि त्यापेक्षा कितपत फायदेशीर आहे, याविषयीच्या मार्गदर्शनाचा आपण हा कार्यक्रम करतोय. स्वस्ताईचा सुवर्णकाळ. वॉरन बफेट यांनी या प्रकारच्या गुंतवणुकीला कडाडून विरोध केला होता. वॉरन बफेट यांनी सोन्यामधली गुंतवणूक ही एक प्रकारे डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं सांगितलं होतं. याचं कारण, जर तेच पैसे आपण कमॉडिटी मार्केटमध्ये म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या भांडवलीत गुंतवणुकीत जर आपण गुंतवले तर त्यातनं काहीतरी निर्मिती होऊ शकते, त्यातनं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन क्रिएशन होऊ शकतं, अशा प्रकारचे विचार व्यक्त केले होते. तसाच प्रश्न मगाशी आपल्याला संतोष वराडे यांनी पुण्याहून विचारला होता. हाच धागा घेऊन मी आता जयराजजींना पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की देशाच्या एक प्रकारे आर्थिक विकासाला जर चालना द्यायची असेल तर सामान्य ग्राहकांनी किंवा जे मोठे गुंतवणूकदार आहेत सोन्यामध्ये, त्यांनी गुंतवणूक करताना ती गुंतवणूक सोन्यामध्ये करावी का सोन्यापेक्षाही ती अशा प्रकारच्या व्हॅल्यू ॲडिशन नाहीये, अथॉरिटी नाहीये, अधिकार नाहीये. वॉरन बफे हे खूप मोठे गुंतवणूकदार आहेत आणि ते प्रूव्हन त्यांचा रेकॉर्ड आहे आणि ते विचार करतात तो मॅक्रो, प्रचंड अमेरिकन मॅक्रो लेव्हलवर करतात. 47 वर्षात 5 लाख टक्के ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळाला, अशा व्यक्तीचा हा सल्ला होता. पण एक इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती किंवा एक कुटुंब म्हणून विचार करताना तुम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात आता गुरुपुष्य किंवा अक्षय तृतीयेला सोनं घेणं यामध्ये एक पावित्र्य आहे, ते एक रिच्युअल आहे, त्याच्यामधून वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि
ते एक इन्शुरन्सचं इन्स्ट्रुमेंट आहे. वॉरन बफे हा भारतीय लोकांना सल्ला देत नाही आहेत, ते अमेरिकन इन्व्हेस्टरला सल्ला देत आहेत. तो आपण आपल्या अंगावर खेचून घेऊ नये. आपण आपल्या भारतीय पद्धतीने जावं, जी प्रूव्हन आहे अमेरिकेपेक्षाही अनेक बाबतीत. एक प्रकारे ही जी मानसिकता आहे आणि जी एक आंतरराष्ट्रीय घसरण होते आहे, या दोहोंची जर सांगड घालायची असेल तर तुम्ही मला सांगा की जर एखाद्या माणसाकडे 1 लाख रुपये विनायक जे असतील तर त्या 1 लाख रुपयाचं संपूर्ण त्या सोनं घ्यायचा आपण आज सल्ला द्याल, काय नेमका सल्ला द्याल? हे मी मगाशी सांगितलं त्या मताला मी अगदी पण ठाम आहे की 1 लाख रुपयातले 10 ते 15 हजार रुपये फार फार तर आत्ता म्हणजे सोनं खाली बरंच उतरलंय म्हणून 10% ऐवजी 15% इतपतच सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. आणि ही गुंतवणूक सुद्धा ई गोल्ड किंवा ETF याच माध्यमात करावी, हेच मी रेकमेंड करेन. कारण दुसऱ्या अन्य कुठल्याही माध्यमात जरी केली म्हणजे तर काय तोटे होतील असं वाटतं आपल्याला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा वडी घेता किंवा एवढं कशाला बिस्किट घेता तर शेवटी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेतरी घट काढलीच जाते, हा एक भाग असतो. दुसरा भाग असा की जेव्हा तुम्ही ब्रँडेड कंपन्यांचं सोनं घेता ते तुम्हाला मार्केट रेटपेक्षा एकतर 20 ते 22% तुम्हाला महाग मिळतं का, तर तुम्हाला ब्रँडिंगचा तुम्ही त्याला सरचार्ज देताय. तिसरी एक गोष्ट म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही बँकांकडून नाणी घेता किंवा हे घेता त्यावेळेला तुम्हाला व्हॅट बरोबरच तुम्हाला सर्व्हिस टॅक्सही द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही तुमचे ऑलरेडी मार्केटमधल्या जास्त भावाने तुम्ही सोनं खरेदी करताय, त्यात वरती हे कर भरताय. तर या सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित, पूर्णपणे सुरक्षित ETF हा तुमचा एक ETF. आणि आपल्याकडे अशोक मुंडे आहेत परळीहून. अशोक मुंडे परळीहून या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोक अशोकजी. सर मी अशोक मुंडे. बोला. आता इटली वगैरे असे काही देश आहेत बोला. तर या देशांनी सोनं बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. तर या फक्त निर्णय घेतलाय तर एवढा भाव डाऊन झालेला आहे. तर त्यांनी ऍक्च्युअली बाजारात आणल्यानंतर आणखी परत खाली येईल का सर? बरोबर आहे जयराजजी. सोनं विकायची आशंका आणि त्याहीपेक्षा सुद्धा सोन्याची प्रत्यक्ष विक्री या दोनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर फरक आहे. काही देशांनी प्रत्यक्ष सोनं ऑफलोड केलेलं आहे, विकलेलं आहे. किंबहुना काही लोक आणखीन विकतील अशी अपेक्षा आहे, शंका आहे. या दोहोंमधल्या फरकांबद्दल आपण काय म्हणाल? एक तर मगाशी आपण भारताबद्दल बोलत होतो, चंद्रशेखरजींच्या वेळेला आपण विकलेलं नव्हतं, गहाण ठेवलं होतं. तुम्ही हे देश कधी विकतील असं काय मला वाटत नाही डायरेक्टली आणि ओपनली. त्यातल्या काही ज्या गोल्ड होल्डिंग्स कंपन्या असतील त्या विकतील. आणि इटली सोनं विकते म्हणून मी सोनं घेतो या स्टेटमेंटला काहीच अर्थ नाही. कारण कोणाला काय माहिती आहे, आपण आपलं जे काय दुकान आहे किंवा संसार आहे, घर आहे, ते आपण आपलं सांभाळावं, उगाच गडबड करू नये. आणि सोनं आता मी घेतो आणि मग ते वाढल्यावर विकतो अशा हेतूने तर ते शक्यच नाहीये. हे म्हणतात तसं ETF मध्ये आपण आपले थोडे थोडे पैसे टाकायचे, बचत म्हणून करावं. आपल्यासोबत रत्नाकर निपणे आहेत जालन्याहून. रत्नाकर निपणेजी आपलं स्वागत. विचारा रोखठोक. हो सर, मला काय म्हणायचं, जे सोन्याचे भाव कमी जास्त चढ उतार होतात ना, हे व्हायलाच नाही पाहिजेत. सोन्याचे भाव कमी जास्त 10 ते 15 हजार दरम्यानच पाहिजेत ते. हा बोला. ते सोन्याचे भाव म्हणलं 10 ते 15 दरम्यान राहिले पाहिजे. कारण मध्यमवर्गीय महिलांना, गरीब महिलांना सोनं वापरता येत नाही. फक्त श्रीमंत लोकच सोनं वापरू शकतात आणि ते बदलायला नाही पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा प्रकारचे भाव कसे ठरवले जातात आणि त्याहीपेक्षा सुद्धा ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे असं एक त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. त्यातला दुसरा भाग आपण क्षणभर बाजूला ठेवूया. परंतु हे भाव आणि त्याचं विनिमय नेमकं कसं होतं? सोनं ही काही जीवनावश्यक वस्तू किंवा गरज नाही आहे. ते एक बचतीचं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्याकडे तसंच बघितलं पाहिजे. किंवा दागिने, आभूषण आहे. आणि मग ते गरिबांना सोनं वापरता येत नाही म्हणून ते आपण कोण कंट्रोल करणार आहे? इंटरनॅशनल मार्केट आहेत, खाणी किती आहेत, आफ्रिकेमध्ये किती होत आहे, साऊथ आफ्रिकेचा काय परफॉर्मन्स आहे. कारण या सगळ्या कंपन्यांच्या मालकीच्या खाणी आहेत, त्यांचेही स्टॉक सेलवर असतात, त्यातही लोक पैसे गुंतवत असतात. ते खूप कॉम्प्लेक्स आहे. भारतासारखा देश सुद्धा सोन्याचे जागतिक भाव कंट्रोल करू शकणार नाही, 25% कन्झम्पशन असूनही. बरोबर. विनायकजी, दरवर्षी साधारणतः या मोसमामध्ये, लग्नसराईच्या आधीच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावात आपल्याला प्रचंड प्रमाणात लक्षणीयरित्या बदल झालेला दिसतो. आज या घसरणीचा या लग्नसराईवर नेमका काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला?
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की भारतीयांची आसक्तीच एवढी आहे सोन्याबद्दल आणि त्यातून हे असं सुवर्ण संधी मिळाली आहे असं मी म्हणतो की ही सुवर्ण संधी नक्कीच हा भारतीय ग्राहक या निमित्ताने घेतल्याशिवाय राहणार नाही. मुळात साधा सेल जरी लागला साड्यांचा 10%, 20%, 25% तर आपण धावतो. इथे तर साक्षात सोनं आणि ते सुद्धा एवढ्या कमी दराने उपलब्ध होत आहे म्हटल्यानंतर जसं मगाशी म्हणाला की बरोबर आहे. आपल्याकडे मंगलदास साळगावकर आहेत. मंगलदास साळगावकर सावंतवाडीहून. विचारा आपला प्रश्न. या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, माझा असा प्रश्न आहे हा, बोला. की या ठिकाणी व्यापारी सोन्या चांदीचे जे दागिन्यांचे व्यापार करतात त्यांनी भूमिका काय घ्यावी या दर उतर मंदीच्या काळात? बरोबर आहे. सोने व्यापार किंवा खरेदी करतात असे जे सोन्याचे व्यापारी आहेत त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी? मला असं वाटतं की हेजिंग तर सगळेच लोक करतायत, त्यांनी हेजिंग करावं. नेमकं काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे फ्युचर्स घेऊन ठेवावेत. ज्याला डेरिव्हेटिव्हचा हा एक प्रकार आहे. धोका कमी करावा म्हणजे जोखीम कमी करावी. जोखीम कमी असं. त्यामुळे जोखीम कमी करण्याकरता नेमका आपण त्यांना काय उपाय सांगाल? सावंतवाडीचे आहेत ते काय प्रत्येक पेढीवर अवलंबून आहे. हा. आता वामनहरी पेठे किंवा पुनागाड गिळ किंवा लागू अशा मोठ्या पेठ्या आहेत. त्यांचा डिमांड सप्लाय आणि त्यांची लिक्विडिटी ही प्रचंड असते. त्यामुळे त्यांचा डिसिजन वेगळा असेल आणि एक छोटा ज्वेलर असेल त्याचा डिसिजन वेगळा असेल. एक असा थंब रूल काय देता येणार नाही, पण त्यांनी हेज केलं पाहिजे. जोखीम कमी केली पाहिजे. हे अगदी खरं आहे. तेच सट्टा खेळायला लागले तर पेढ्या कोसळतील. आपण तेच सट्टा खेळायला लागले तर पिढ्या कोसळतील अशा स्वरूपाचा विचार व्यक्त केला आहे. प्रेक्षको, हा कार्यक्रम आम्ही आज का केला तर आज घराघरात रस्त्यावर लोकलच्या प्रवासात बसमध्ये एकच चर्चा चालू होती. आज सोन्याचा भाव किती घसरला, आज क्लोजिंगला किती होता, उद्या ओपनिंगला किती आहे आणि तो उद्या आणखीन घसरणार आहे का? सामान्य मराठी माणूस बचतीकडून गुंतवणुकीकडे वळलाय, पण तो जेवढा तो विजयी होतोय त्यापेक्षा सुद्धा अनेकदा तो पराभूत होतोय. त्यापेक्षा सुद्धा त्याची फसगत होती आहे. या विषयावरची शास्त्रीय जाणीव त्याच्याकडे नाही. ही जाणीव त्याला यावी याकरता आपण आज रोखठोकमध्ये विषय घेतला होता. स्वस्ताईचा सुवर्णकाळ या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनीष देसले सिंदखेडा, श्याम ठाणेदार दौंड, सचिन वाघ खोपोली, मच्छिंद्र मोरे औरंगाबाद, मानाजी धुमाळ सांगली, हेमलता पिवळटकर कांदिवली, दत्ता मानकर परळी वैजनाथ, सुधाकर गोगावले अलिबाग, शरद ढवळे अहमदनगर, कल्याण शेट्टी पुणे, जगदीश कोळी रबाळे, मुरलीधर होमकर नांदेड, संतोष वराडे पुणे, निळकंठ पवार देऊळगाव, अविनाश मुंडे परळी, रत्नाकर निपडे जालना आणि मंगलदास साळगावकर सावंतवाडी या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. त्याहीपेक्षा सुद्धा आजचे दोन मान्यवर जयराज साळगावकर आणि विनायक कुलकर्णी गुंतवणूक सल्लागार या दोघांचेही विशेष आभार. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सोनं ही एक अतिशय दीर्घकालीन अशा प्रकारची गुंतवणूक आहे आणि त्यावरचा परतावा हा मर्यादित असणार आहे, तो अमर्याद असणार नाही. त्यापेक्षा जयराज साळगावकरांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा आहे की कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडून तुमच्या आयुष्याची कमाई या स्वस्ताईच्या सुवर्ण काळात गमावू नका. धन्यवाद हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल. ताज्या बातम्यांसाठी सतत पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. झी 24 तास. एक पाऊल पुढे.